TCN या आमच्या YouTube मंचावर आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र, तात्विक आणि आध्यात्मिक अशा होळी दहन आणि रंगपंचमी या सणांचे सखोल विश्लेषण करणार आहोत। होळी दहन म्हणजे केवळ लाकडांची रास पेटवणे नव्हे, तर तो अधर्म, अहंकार आणि अन्याय यांचा दहन करून सत्य, श्रद्धा आणि भक्तीचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे। पुराणात वर्णन येते की असुरराज हिरण्यकश्यपूने स्वतःलाच ईश्वर समजून संपूर्ण प्रजेला आपलीच पूजा करण्यास भाग पाडले, परंतु त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद हा अखंड नारायण भक्त होता। त्याची श्रद्धा अढळ होती। कितीही छळ, यातना, मृत्यूचे प्रयत्न झाले तरी त्याने परमेश्वराचे नामस्मरण सोडले नाही। शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून संरक्षणाचा वर लाभला असल्याने तिने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला, परंतु दैवी न्यायाने होलिका भस्मसात झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला। यानंतर भगवान विष्णूंनी भगवान नरसिंह हा उग्र अवतार धारण करून स्तंभातून प्रकट होत हिरण्यकश्यपूचा संहार केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली। या कथेतून समाजाला स्पष्ट संदेश मिळतो तो की अन्याय कितीही प्रबळ असला तरी सत्याचा विजय निश्चित असतो आणि भक्ती हीच खरी शक्ती आहे। आपल्या घाटंजी शहरात व तालुक्यात यंदा होळी दहन अत्यंत भक्तिभावाने आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात संपन्न झाले। विविध भागात नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन पारंपरिक पूजन, ओवाळणी, प्रार्थना करून अग्नी प्रज्वलित केला गेला। स्त्रियांनी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली, शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पन्नासाठी मनोमन संकल्प केले, तर तरुणांनी समाजातील दुर्गुण नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला। होळीचा अग्नी म्हणजे आपल्या अंतःकरणातील मत्सर, द्वेष, व्यसन, अन्याय आणि सामाजिक विकृती यांचे दहन करण्याची प्रतिज्ञा होय। होळी दहनानंतर येणारी रंगपंचमी ही आनंद, उत्साह आणि प्रेमाची अभिव्यक्ती आहे। रंग म्हणजे विविधता आणि एकात्मतेचे प्रतीक। समाजातील सर्व घटक, जातीपाती, श्रीमंत गरीब, लहान मोठे हे सर्व भेद विसरून एकमेकांना रंग लावतात। यामागील आध्यात्मिक अर्थ असा की आपण सर्व भिन्न असलो तरी परमेश्वराच्या सृष्टीतील रंगांनी नटलेले आहोत। विशेषतः वृंदावन येथे रंगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण तेथे भगवान श्रीकृष्ण यांनी गोपी गोपिकांसह रंगांची उधळण केली अशी परंपरा सांगितली जाते। वृंदावनातील फुलांची होळी, अबीर गुलालाचा वर्षाव, कीर्तन, भक्तिरस आणि प्रेमभाव यामुळे रंगपंचमीला भक्तिमय अधिष्ठान प्राप्त झाले आहे। TCN परिवाराच्या वतीने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि एवढेच सांगू इच्छितो की आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता होळीच्या अग्नीत भस्मसात हो आणि रंगपंचमीच्या रंगांनी आपले जीवन सदैव आनंदमय, उत्साही आणि प्रेमपूर्ण हो। आमचा हा सखोल विश्लेषणात्मक व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पसंती दर्शवा, इतरांपर्यंत शेअर करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये अवश्य कळवा। तसेच आपल्या सूचना आम्हाला कमेंटद्वारे नक्की पाठवा। धन्यवाद।